1 महिना झाला त्या कारखान्याच्या मागे लागून देखील मला तोड मिळालेली नाही। सदरचा ऊस हा मी स्वतः वाहतूक करून आजपासून मी तोडणी चालू केलेली आहे। सदरचा ऊस हा 1 डिसेंबरचा खोडवा ऊस असून सदर पिकाला तोडणी न दिल्यामुळे काही मला स्वतः वाहतूक करायची परिस्थिती आलेली आहे आणि माझी आता तोडणी चालू आहे। तरी पण अजून ऊस कारखान्याला गेलेला ऊस तोडून पडलेला आहे। कारखाना प्रशासनाकडून तुम्हाला काय सांगितलं गेलं जातं? आम्हाला अजून प्रायोरिटी आलेली नाही किंवा गाड्या नाहीत, यंत्रणा नाही आमच्याकडे। अशाविषयी आम्हाला तिने बरेच वेळा 1 महिना झाला आम्हाला हे तोडलेलं देखील आहे। मी आज ते भरून नेणार आहे आमच्या स्वतःच्या वाहतुकीवर। जवळजवळ महिनाभर या ऊस तोडणी चालू आहे। कसा येईल तसा आहे। पहिल्यांदा बैलगाडी होती, आता या अंगद गाड्या आल्यात। आता काल संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आम्ही इथं होतो, तोपर्यंत ऊस तोडलेला नव्हता। कालची घटना झाल्यानंतर आज सकाळी हे ऊस तोडून भरून न्यायला लागल्या। म्हणजे काल झालेलं आता ही ऊसाची परिस्थिती तुम्ही बघा, कसा ऊस वाळला इथं। आणि जुलैमधली लावण असून अजून तोडलेलं नाही, कसला प्रोग्राम म्हणायचा हा यांचा। हे आज सकाळी आम्हाला कळालं की बाबा ऊस तोडायला लागल्या। रात्री आम्ही तिकडेच असल्यामुळं काय आम्हाला माहीत नाही। कालचं प्रकरण झाल्यानंतर हे सकाळी आमच्या लक्षात आलं की बाबा ऊस तोडायला गाड्या 2 आल्या। रात्रभर ऊस तोडी होती का? कधी तोडलाय काय माहीत नाही आम्हाला, तर काल 6 वाजेपर्यंत नव्हता। कालच सगळ्या माध्यम प्रतिनिधींना आम्ही एक गोष्ट स्पष्ट केली होती। या प्लॉटमध्ये ज्या डॉक्टर संदीप निर्धारांचे आम्ही आहे, या प्लॉटमधली जी लागण होती ती 2 जून 2022ला केलेली लागण होती। त्याच वेळेला लागण केल्या त्याने कारखान्याकडे या 23-24च्या हंगामासाठी या ऊसाची नोंद केली होती आणि क्रमपळे पत्रकाप्रमाणे कारखाना सुरू झाल्यानंतर पहिल्या 2-3 दिवसातच या ऊसाला कारखान्यानं तोड देणं अपेक्षित होतं, त्याने तोड देणं आवश्यक होतं, त्याने तोड देणं बंधनकारक होतं त्यांच्यावर। कारण या ठिकाणी वाटेचा कुठेही प्रश्न नाही, पाण्यामुळं कुठं वाट निसरडी झाली आहे, कुठं चिखल झाला आहे असा कुठलाही विषय नाही। आणि 17-18 महिन्यापूर्वीची ही लागण असल्यामुळं चांगल्या उतार्याचा हा ऊस आहे, चांगला ऊस आहे। परंतु कारण नसताना निव्वळ राजकीय हेतूनं आणि एखाद्याला त्रास द्यायचा, आपल्या विरोधकांना त्रास द्यायचा, हे कुटील कारस्थान या राजाराम कारखान्याच्या प्रशासनानं आखलं होतं आणि त्याचाच परिपाक म्हणून गेले महिना ते 1.5 महिना झालं 1 गाडी लावायची, पुन्हा 4 दिवस तोड बंद करायची, पुन्हा 1 गाडी लावायची, पुन्हा 8 दिवस तोड बंद करायची। म्हणजे माणसानं धड त्या ऊसाला पाणी पाजू नये, त्याचा ऊस वाळावा, त्या कुटील हेतूनं हे त्यांनी तोड जाणीवपूर्वक थांबवली होती किंवा असं लांबवत आणली होती। आणि आज जर आपण बघितलं ह्या ऊसाची परिस्थिती, तर हा ऊस संपूर्ण वाळलेला आहे। याच्यात आता त्या शेतकऱ्यांना आयुष्यभर वर्षभर कष्ट करून त्यानं वर्षभर या पुढच्या पोरापेक्षा अगदी या पिकाला जपले, त्या शेतकऱ्यानं काय ह्याच्याकडनं अपेक्षा करायची? त्यानं शेवटला हे पीक जाताना जर ही जर राजकीय हेतूनं जर अशा पद्धतीनं त्रास द्यायला लागले, शेतकऱ्याला जर अडचणीत आणायला लागली, शेतकऱ्याला जर वेठीला धरायला लागले, तर त्या शेतकऱ्यानं काय करायचं? आणि ह्याच लोक उद्रेकापोटीच जो कालचा प्रकार झाला, म्हणून ते तातडीनं रात्री इथं काहीतरी यंत्रणा हलवली आणि मग आम्ही तुमच्यासाठी काहीतरी करतो हे दाखवायसाठी त्या 2 अंगद गाड्या इथं पाठवल्या। कधी रात्री तो ऊस तोडला, पाठी ऊस तोडला आम्हाला काय माहीत नाही, पण आम्हाला ज्यावेळेला सकाळी या गोष्टीची कल्पना आली त्यावेळेला आम्ही इथं आलो। त्या वाहतूकदारांना सांगितलं, आम्ही त्यांना विनंती केली, बाबा इथनं जरा ट्रॅक्टर तुम्ही हलवू नका। ही सगळी परिस्थिती सगळ्या सभासदांच्या समोर यायला पाहिजे, सगळ्या जनतेसमोर यायला पाहिजे, की जेणेकरून कारखाना प्रशासन म्हणते आम्हीच कारखान्याला बदनाम करतोय। अरे तुम्ही काय करताय बघा ना, आम्हाला आमच्या नावानं कशाला बोंब मारताय तुम्ही? आम्ही तुम्हाला बदनाम करतोय म्हणून, हे तुमचं कर्तृत्व आहे। आणि कशाला दुसऱ्या नावानं तुम्ही बोंब मारताय? तुम्ही दुसऱ्याला त्रास द्यायचा म्हणून त्रास देताय आणि तुमच्या अंगावर काय केलं की लगेच बदनामी झाली होय ते। अशा पद्धतीने हे चुकीचा कारभार आहे या कारखान्याचा। हे पुन्हा एक वेळ आपल्या माध्यमातून आम्ही या सभासदांचे निदर्शन लावतोय ही गोष्ट।